आणि आता एक महत्त्वाची बातमी, साताऱ्यामध्ये शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडलेली आहे। कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखण्यात आलेली आहे। वारणा दूध डेअरीचे 2 ट्रक अडवण्यात आलेले आहेत, फोडण्यात आलेले आहेत। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची घटना आहे। शेतकरी संपाची ही पहिली ठिणगी। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती आहे? 2 दूध वाहतूक करणारे ट्रक रोखण्यात आलेले आहेत। हा नक्कीच शमाली, कारण कोल्हापूरवरून मुंबईला जाणारे हे 2 ट्रक आहेत, दुधाचे ट्रक आहेत। या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव नाक्यामध्ये एक ट्रक पडलेला आहे आणि आता जे नुकतीच माहिती आलेली आहे तो लिंबखिंड जे आहे त्या ठिकाणी दुधाचा टँकर हा फोडण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीने रणनीती ही शेतकरी संघटनेनं आखलेली आहे। यावेळी काही पोलीस बंदोबस्त वगैरे? हा नक्कीच, कारण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे। मात्र इथं या भागात पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणताही माल हा मुंबई पुण्याला गेला नाही पाहिजे, ही रणनीती असलेली आहे। धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।